आषाढी एकादशीला एसटी कर्मचाऱ्यांचा संप। नमस्कार मित्रांनो, मराठी रोजगार यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसलेले आहे। काही रास्त मागण्यांसाठी त्यांनी 17 जुलै रोजी आषाढी यात्रेचा देवशयनी आणि एकादशी सोहळा होणार आहे, त्याच दिवशी संपाचे हत्यार उगारण्याचा इशारा दिलेला आहे। राज्यात एसटीचे कर्मचारी संपावर जाणार असल्याचे पंढरीत येणार लाखो भाविक भक्तांना याचा फटका बसणार आहे। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी तीव्र लढा उभारूनही सरकार मान्य केलेल्या मागण्यांची पूर्तता करत नाही। त्यामुळे 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन व प्रलंबित 16 मागण्यांची पूर्तता व्हावी या मागणीसाठी सेवा शक्ती संघर्ष ही एसटी कर्मचारी संघटना आहे। या संघटनेने आषाढी एकादशीच्या दिवशीच संपाचा इशारा दिलेला आहे, अशी माहिती आहे। दरम्यान सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेचे भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर तसेच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचारी संघटनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत संपाचे हत्यार उपसलेले आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी राज्यात मोठे आंदोलन उभारले होते। तत्कालीन सभापती रामराजे निंबाळकर व सर्वपक्षीय आमदारांची बैठक झालेली होती। या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या 18 पैकी 16 मागण्या मंजूर करण्यात आल्या होत्या, परंतु मागण्यांची पूर्तता गेल्या 2 ते 3 वर्षात अजूनही झालेली नाही। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला असून आता तरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा संघटनेचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी दिलेली आहे। एसटी कर्मचारी संपाबरोबर एसटी कर्मचारी संघाबरोबर शासनाच्या अनेक बैठका झाल्या। संघटनेचे सरचिटणीस सतीश मेटकर यांच्या माध्यमातून राज्यभरात अनेक आंदोलने झाली, तेव्हा मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिली गेली होती, परंतु गेल्या उर्वरित मागण्या पूर्ण करण्याची पुन्हा एकदा संप करावा लागेल असे वाटते, म्हणून पडळकर यांनी संपाची हाक दिलेली आहे। संघटनेच्या विविध मागण्या या खालीलप्रमाणे आहेत। 7व्या आयोगानुसार सेवा ज्येष्ठतेनुसार वेतन श्रेणी लागू करावी, तसेच वेतन व नोकरीची हमी शासनाने घ्यायला हवी, तसेच आंदोलन काळातील पगार अदा करावा। 27 ऑक्टोबर 2021 ते 22 एप्रिल 2022 या आंदोलन काळात विशेष बाब म्हणून वार्षिक वेतन व उपदानाची साठी ग्राह्य धरण्यात यावी, असे यात नमूद केले आहे। शिस्त व आवेदन पद्धतीनुसार जाचक रद्द करण्यात याव्यात, तसेच मेडिक्लेम कॅशलेस योजना लागू करावी। कोरोना काळातील भत्ता द्यावा, वेतनवाढीचा दर सुधारावा, गणेश शिलाई भत्ता बाजारभावाप्रमाणे द्यावा, तसेच लिपिक पदासाठी 240 दिवसांची जी अट लावण्यात आलेली आहे ती अट रद्द करून भरती परत एकदा घ्यावी। 5150 इलेक्ट्रिक बसेस महामंडळाच्या स्वमालकीच्या असाव्यात, तसेच कामगार वैद्यकीय दृष्ट्या अपात्र झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या पाल्यांना सेवेत घ्यावे आदी मागण्या यामध्ये होत्या। सर्वात मोठी मागणी यामध्ये 7व्या वेतन आयोगाची असून यासाठी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसलेले आहे। यामुळे आषाढी एकादशीला जाणाऱ्या वारकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।